नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही जातोय सगळेजण माथेरानला. खूप छान माहोल आहे, पाऊस पडणार आहे असं वाटतंय. बघू काय होतं ते. फुल डिटेल व्हिडिओ असेल माथेरानचा हा. चला बघूया. मॉर्निंगला बोरिवलीवरून दादर ट्रेन पकडली. मंडळी बोरिवलीवरून 5:50ची ट्रेन पकडली होती दादर, आणि दादरवरून 6:24ची ट्रेन पकडली कर्जत. सो आता आपण कन्नडला भेटूया. सगळं टाईम एकदम परफेक्ट आहे आत्तापर्यंत तरी. बघू आता फ्रेंड्स किती साथ देत आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे सगळे. थोडंफार लेट नाही होणारच आहे, ते स्वाभाविक आहे. फायनली आम्ही नेरळ जंक्शनला पोचलेलो आहोत, पण अजून कोणीही आलं नाही आहे. फक्त आम्हीच लवकर आलेलो आहोत. बघू आता बाकीचे कधी येणार आहेत. येत आहेत बोलतायत. सगळ्यात जास्त आणि परफेक्शन टाईम त्या लोकांनी दिलं होतं आम्हाला की आम्ही येणार, तुम्ही लवकर या. आणि आम्ही इथे लवकर येऊन बसलोय. जे इथून जवळ राहतात ते पण लेट आहेत, आणि आम्ही भाई बोरिवलीवरून येऊन इथे लवकर पोहोचलेलो आहे. मी बघा किती स्ट्रगल केला असेल. मी घरी केसांना विचारले, केसांना इथे आली. ते लोक भेटल्यावरती बघूया. इथे किती छान सीन वाटतंय. असं दुःख झालेलं आहे आत्ताच. तिथे पोहोचल्याच्या नंतर किती छान वाटेल. नेरळ स्टेशन पासून 5 मिनिटं अंतरावरती टॅक्सी स्टँड आहे. तिथून डायरेक्ट टॅक्सी जाते माथेरानला 100 रुपयामध्ये. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी तर नेरळ स्टेशनवरून डायरेक्ट बस केल्याच्या नंतर टॅक्सी केल्याच्या नंतर टॅक्सी इथे थांबते. आणि हा आहे छानपैकी व्ह्यू, आणि ही आहे आमची पब्लिक. माथेरानचे तिकीट पर पर्सन 50 रुपये आहे. एवढी काही झाली आतमध्ये जायचं, तुडवत जातो एकमेकांना. 1-2 तिकीट कमी काढले असते तरी चाललं असतं. एवढं हे लग्न करता येतं. बापरे, गैरव्यवहार करू नका ह्या लोकांसारखे. बी सोफिस्टिकेटेड. सगळ्यांनी तिकीट काढूया, सगळ्यांनी त्यांचं मान सन्मान मिळू द्या. जाऊ दे तुला नाही येणार, सोड. नाही येणार तुला, सोड. नका प्रयत्न करू. हिला उगा सांगते मी घराजवळ राहते आणि माझ्या घरात जाऊन चुगली करायची. छान वाटतं. ऑटो रिक्षाज पण अवेलेबल आहेत, आणि दुसरा ऑप्शन म्हणजे हे घोडे. पण उगाच कशाला जनावरांना त्रास द्यायचा, म्हणून प्लीज चालतच जायचा प्रयत्न करा. जर स्वतःच्या हिमतीवर येत असाल तर प्लीज चालतच जावा. अमन लॉजला पोहोचलेलो आहे. तिकीट काढून आल्याच्या नंतर अमन लॉज हे येतं. त्यानंतर आता माथेरानला जायला कदाचित तरी 1-1.5 तास वॉकिंग डिस्टन्स आहे. सो बघूया. 1 मिनिट, सॉरी. तर अजून 1-1.5 तास तरी चालावं लागणार आहे. आम्ही ना रिक्षा केली आहे ना घोडे. आता बघू काय होतं ते. तुम्ही चालतच जा, कारण का थोडंसं साईट सीन करण्यासाठी आपण आलोय की मुंबईत नाही भेटत, इथे भेटतं. ऍक्च्युली घोडेवाले खूप पैसे घेतात, रिक्षावाले खूप पैसे घेतात. पण कशाला उगाच. आपण फिरण्यासाठी आलोय, निसर्गाचा छानपैकी अनुभव घ्या. मस्त. 2 मिनिटं थांबा. वेट, 2 मिनिटं पॉज. स्टॅच्यू बाहेर पडलो. निसर्गाचा अनुभव घ्या छानपैकी. पावसाळा आहे, एन्जॉय करा. ट्रेक एन्जॉय करा एक. आणि मित्रांसोबत असलेला वेळ कधीही वाया जात नाही, तो फुल एन्जॉयमेंट करण्यात निघून जातो. रील्सचा डायलॉग मारते भावांनो. नाही कुठले नाही प्लॅन कॅन्सल करू नका. तिकडे हो. आता मी पडेन घरात माझे. हे बाबा. तर मंडळी, आम्ही ऑलमोस्ट मध्ये आलोय माथेरानच्या. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू हॉटेलला. खूप दमलो आहे. पाय दुखायला लागलेत एवढ्यातच. आता बघू, अजून तरी पण खूप चालायचं. किती वेळ चालायचं? अजून 15 मिनिटं पकड चालायचं. 15 मिनिटं चालायचं. हे फक्त माथेरान स्टेशनला पोहोचेपर्यंत. पुढे हॉटेल अजून थोडं आतमध्ये. आणि हे आहे सई दिसतंय पावसातून. खूप सई वाटतंय. फक्त थोडासा पाऊस पडला पाहिजे होता, पण ठीक आहे.
पावसाने जास्त चिडचिड झाली असती. चालेल, हरकत नाही. फोन केला आम्ही थोडंसं पडे थोडंसं पण बॅग ठेवल्यावर पडा प्लीज. हो, आमचे कपडे भिजतील. एवढी मोठी बॅग कॅरी करतोय. माझा विचार करा माझा मी केवढी मोठी आणली बघा. हिला सांगितलं पटपट चला तर जितशील तू. चल अरे पण लवकर. काय कर माझी बॅग मला खेचते. मी पावसाळ्याचे bag ला दिवस नाही आहेत. खेचते सध्या. सो ही आहे लाल माती सगळी आणि हे आहेत आमच्या क्रॉक्सची हालत. हे असते क्रॉक्सची हालत आहे आमच्या. सो क्रॉक्सच घालून या. जास्त काही वेअर करू नका. शूजच्या चक्करमध्ये पडू नका. पाय घसरून पडू शकता कुठेही. ओके, सो पुढे गेला ते कुठे. फायनली टॉय ट्रेन आलेली आहे. आम्हाला तर काही जायला पॉसिबल झालं नाही. माथेरान स्टेशनला थांबलो आहे. टॉय ट्रेन पण आत्ता जस्ट एक आली आहे आणि आता रूट सुरू होणार अशोक हॉटेलला जायचा. साधारण 20 ते 25 मिनिटं लागली आम्हाला इथे चालत यायला. आता इथून परत 20 ते 25 मिनिटं परत आतमध्ये चालत जायला लागणार आहेत. तो तेवढाच डिस्टन्स आहे, जास्त काही फार नाही आहे. मित्रांसोबत चालत गेलं तर इतकं काही वेळ कळून पण येत नाही. आम्हाला लगेच कळून मिळालं किती वेळ गेला साधारण. तर मंडळी इथे खाली आहे स्टेशन आणि स्टेशनवरून सरळ सरळ चालत आलात तर थोडंसं फर्स्टच राईट मिळेल. तर राईटवरती आहे अशोक हॉटेल. इथे लिहिलेलं आहे त्यांनी डायरेक्शनमध्ये. सो आपण जाऊया. ही स्नेहा वाटतं आधी आली आहे इथे. स्नेहा किती वेळ लागेल? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं बोलून हे लोक 20 मिनिटं मला चालवत आहेत. हे देवा परमेश्वरा समर्था विठ्ठला बघ रे, तूच बघतोय आता सगळं हे. आणि आपल्याला या पार्कमधून जायचं आहे. तर या गेटमधून आत गेल्याच्यानंतर तिथे बाहेर पडायला एक दुसरा ऑप्शन आहे. तिथून जवळच आहे अशोक हॉटेल. तर माझ्या आजचं ट्रेक फिरणं जे काय म्हणू शकतात त्याचं गाईड आहे ही स्नेहा. बघू मैत्रिणीमध्ये पण कधी कधी फिरायला यायला पाहिजे म्हणून. हिचा काहीतरी शूटचा सीन झाला असेल. हा चालू घेतलं मी ऍक्च्युली एक व्हिडिओ कंटिन्यू केली. थांबलेली पॉज करतो ना, पॉज करून चालू केली. तर म्हटलं आता तिथूनच कंटिन्यू करते ना, एडिट नको करायला. एडिट सोडा परत एकच घ्यायला लागलाय. झालं हे शॉर्टकट करायचं होतं की असं अंगलट येतात गोष्टी. काम झाला तर मला पाठी जायला लागेल. वाव, छान आहे. गार्डनच इतकं छान आहे तर पुढे जाऊन व्ह्यू किती छान असेल. स्नेह तर दिसतच नाहीये. तिचे पण ग्रीन कपडे आणि बाजूला पण सगळी ग्रीनरी आहे. तर मंडळी आपण इथून आतमध्ये आलो आणि हे असं गार्डन आहे पूर्ण. आणि इथे आहे दुसरा गेट. ज्या गेटमध्ये आता स्नेहा बाहेर पडली आहे. ती मला गाईड करते कसं जायचं आहे पुढे. ते छान आहे. पावसात यायला मजा वाटते, खूप मजा वाटते. असं एकदम सगळं ग्रीनरी बघून खूप सही वाटते. मी तशी फारशी येत नाही फिरायला बाहेर. सो किती वेळ लागेल अजून? ओके गाईड आलेलो आहोत. हे बघा इथे पण परत दिलंय अशोक हॉटेल. असं तुम्हाला कुठेही इथे आलात ना तरी कुठल्याही रूटला तरी गोंधळल्यासारखं होणार नाहीये. सगळीकडे इथे ॲरो वगैरे दिलेले आहेत की कुठे हॉटेल आहे, काय हॉटेल आहे. आणि मुळात कोणाला एक विचारलं ना तरी पण सांगतील, कारण का अशोक हॉटेल हे खूप फेमस आहे माथेरानमधलं. सो फॉलो मी. ये देखा नको ग तू बाई लटक. मी लटकले तर झाड खाली येईल. चला चला. हो ऍक्च्युली ते बॅगेचं ना ओझं झालंय खूप. त्याच्यामुळे ना असं वाईब असं एन्जॉय करायला मिळत नाहीये. सो तुम्ही पण तुम्हाला जितकं हवंय तितकंच सामान आणा, नाही तर बॅगेमुळे तुमचा पण मूड स्पॉइल होईल. मेन तर हॉटेलला जावा, चेक इन करा, सगळं सामान ठेवा, मग तुम्ही मजा करा. कारण का तरच तुम्ही मजा करू शकता. हे घेऊन आहे ना
तुमची मजा नाही होणार, मुळात ते प्रत्येक फोटो देतील तुमच्या. परत नाही इथे ॲरो दाखवलंय की इथे आहे, कारण का चालून चालून थोडेफार पाय दुखतातच आहेत आणि मुळात खांदे पण दुखायला लागलेत बॅगेचं ओझं घेऊन. तर मी नेक्स्ट टाइमला जर आली तर मी मोजकेच कपडे घेऊन येईन. कशी बघायची खुशी मला याची झाली आहे की मला पहिली बॅग ठेवायची आणि थोडंसं मोकळं व्हायचं. मुळात बॅग ठेवून मला असं ओझं झाल्यासारखं वाटतं ना, त्याच्यामुळे कंटाळा आलाय. बॅग ठेवणार, फोटोशूटला सुरुवात, धडाधड स्टोऱ्या. देखते रहो, सिर्फ तुम लोग देखते रहो माझे व्हिडिओ. प्लीज बघा, सबस्क्राईब करा यूट्यूबला. झालं, हिचं पण ब्लॉगिंग सुरू झालं. ओ हे बघा, बोलता बोलता आपण पोचलो सुद्धा. येस, हा आहे एंट्री गेट. ती बोलली तसा इथून आहे एंटर. पुढे मी पूर्ण हे दाखवते. इथून पण छान वाटतंय, हे पण आहे. भाई मला स्टोरेज फुलचा मेसेज आला ना, डायरेक्ट थोड्या वेळाने पूर्ण व्हिडिओ येईल, सो बघत राहा. फायनली पोचलेलो आहोत अशोक हॉटेलमध्ये आणि इथलं वाईब, माय गॉड, सगळं ग्रीनरी. पावसाने खूप छान केलंय. आणि इथे वाटतं गेम्स आहेत, पण ते ना पावसामुळे, आता थांबा दाखवते, ते पावसामुळे ना बंद केलं ॲक्च्युली. मी कुठेतरी बघितलं होतं इथे. ओ सॉरी, इथे नाही, पुढे थांबा दाखवते. वेट इथे आहेत पुढे गेम्स. हा इथे एक रस्ता जातोय कुठेतरी आणि हे आलं अशोक हॉटेल. हां हे बघा, गेम्स इथे आहेत. जे ॲडव्हेंचर्स गेम असतात ना बाकीच्या रिसॉर्ट्समध्ये कसे असतात तसे. असं इथून पूर्ण चढायचं वरती, मग त्याच्यानंतर असं इथून मधून असं यायचं आणि परत इथे वेगळा गेम आहे. हे सगळे असे ॲडव्हेंचर्स गेम आहेत इथे, पण ते आता बंद केलेत. आणि हे आहे अशोक हॉटेल, जे असं दिसतंय. इथे ते घसरगुंडी आहे आणि हे त्याचं असं एन्व्हायरमेंट. आणि हे हॉटेल, ह्याचा फ्रंट व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवते नंतर. ओके, तर इथे टेंट पण आहेत इथे समोर, जे शेडच्या खाली ठेवलेत. आणि थोडेफार टेंट इथे असे वरती, जे हे आधीपासून होते हे टेंट, हे वाटतं त्यांनी आत्ता केलं आहे. आणि ॲक्च्युली आतमध्ये सगळे, ऑलमोस्ट सगळे टेंट ना बुक आहेत, त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन शूट नाही करू शकत आहे. सो ही अशी रूम पूर्ण, आणि याच्या आत सुद्धा एक रूम आहे, बघू शकता. फुल AC रूम आहे. तर मंडळी आता फ्रेश झालो आहे आणि आता जेवायला जातो, कारण का आता ऑलमोस्ट 11:30-12 वाजता, किती 12-12:30 वाजलेले आहेत. तर इथे आहे डायनिंग एरिया, इथे आतमध्ये जाऊन आता जेवणार आहोत. सो दाखवतो काय सीन आहे. सुची तर रेडीच आहे फ्रेममध्ये यायला. बुफे पद्धत आहे. तर फायनली घेतलेलं आहे जेवायला. अर्धी माणसं इथे बसली आहेत, आम्ही 2 जण इथे बसलो कारण तिकडे जागा नाही आहे म्हणून. आणि हे आहे छानपैकी सागर संगीत जेवण. मला बघूनच पोट भरलं आहे, पण काय करणार, पोटा पाण्यासाठी जेवण लागणार आहे. जेवण झाल्यावरती भेटेल. खूप छान आहे जेवण. तर जेवणाची सोय तिथे होती आणि आम्ही जेवण आलो आहे जस्ट. जेवण खूप सुंदर होतं, खूप छान होतं. मुळात आपण काय अंदाला नावं नाही ठेवत, पण जेवण चवीला खूप छान होतं, खूप. आणि हा आहे पूर्ण विला. तर पावसामुळे थोडंसं हे झालं आहे, पण हा आहे विला. मी आतमधून दाखवते. आणि इथे त्यांचं ना रिसेप्शन एरिया आहे समोर. आणि इथे पुढे पूल आहे, इथे सीसॉ पण आहे खेळायला.
इथे पुढे पूल आहे, खेळतायत लोक. आणि हा आहे विला. इथे गेलेत भूमी आणि प्रतीक्षा. थंडीने कुडकुडायला इतकं झालंय की अजिबात कॅपॅसिटी नाही आहे त्या पूलमध्ये जायची. मग अशी मी गेले होते, थोडेसे पाय भिजवले, आता माझी कॅपॅसिटी नाही आहे. कुडकुड कुडकुड कुडकुडायला झालं, असं नाही जाऊ शकत. त्या दोघींना काय आलंय एवढं नाचरे मोरा, कुठून गट सेट आहेत एवढे. किती म्हणजे असं हलतंय सगळं झाडं, त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल किती वारा सुटला इथे. पण छान वाटतं, म्हणजे पाऊस अनुभवायला छान वाटतं, त्याच्यामध्ये एन्जॉय करण्यापेक्षा मला कधीतरी. तर आता आम्ही बाहेर आलोय मस्तपैकी हा वडापाव खायला, कारण का खूप भूक लागलेली, नाश्ता करायचं मन झालं होतं. सो क्रेविंग होत होती वडापाव खायची. म्हटलं इतका छान माहोल आहे, इतकं सगळं ते वडापाव तो बनताय. मॅगी बघितली, सगळं काय बघितलं, पण नथिंग, काहीच आवडलं नाहीये. वडापाव शिवाय काहीच होऊ शकत नाही जगात, आणि इतकं सही वातावरण आहे ना. वडापाव शिवाय मुंबईत राहू शकत नाही. वडापाव मस्त आहे आमच्यासाठी. येस. तर आम्ही आता आलो आहे मार्केटमध्ये, थोडंफार फिरणार आहोत. तर बघूया काय काय नवीन गोष्टी आहेत इथे. हे आहे गेमिंग झोन, इथे बघू शकता. अरे हे तर आपल्या मुंबईमध्ये पण आहे, कुठल्याही मॉलमध्ये जा करा. एवढं लांब येऊन इथे हे खेळणार असेल तर येऊच नका. मी तर म्हणते काही गरज नाही आहे यायची. तुम्हाला पण ही गोष्ट पटत असेल तर मला नक्की सांगा, कारण का मला तर मुळात ही गोष्ट पटत नाही. तर मंडळी फायनली रात्रीचं जेवण जेवायला आलेलं आहे. आता रात्रीचं जेवण जेवायला आलं आहे. हो बरोबर आहे, बरोबर. सो हे आहे आउटफिट संध्याकाळचं. चला भाई, किती गर्दी आहे. आज क्या है स्पेशल? आज क्या है स्पेशल मैडम? आपको पता है? पण मेरे को इतना पता है, गुलाब जामुन है. तिथून ताट येत आहे, पण आपण नाही बघू शकत. सॉरी, ती तिथपर्यंत कशी पोहोचली सुची जाऊन. हे आहे रात्रीचं सागर संगीत जेवण. मी तर कमीच घेतलंय, स्नेहाने शूट साठी घेतलं एवढं. नाही पण मी थोडं घेतलंय, अन्न वाया नाही घालवणार. येस. पावभाजी आहे, पनीरची भाजी आहे, गुलाबजामुन, पाव, चपाती, पास्ता, आणि तिने घेतलाय जिरा राईस वगैरे सगळं. आणि हा सूप पण आहे याच्यामध्ये, चायनीज.
मंडळी, दरवर्षीप्रमाणे दरवेळेप्रमाणे आमच्यासोबत आम्ही विलाला आलो की काही ना काही स्कॅम होत असतो, काही ना काही प्रॉब्लेम्स, काही ना काही नवीन नवीन गोष्टी आम्हाला फेस करायला लागतात. कर्जचं तुम्हाला माहितीच आहे. आता इथे आले रात्रीचे 12 वाजले आणि ह्या विलाची अशी कंडिशन आहे की आम्ही 12 वाजता बाहेर ट्रेकला घेऊन जातो तर काय तर म्हणे धुकं दाखवायला. नका भाई, नका दाखवू, धुकं नाही बघायचं आहे आम्हाला. धुकं 12 आणि मग 1.5 तासाचं ट्रेकिंग आहे. 12 जंगल आहे इथे आजूबाजूला. हे हॉट जे आहे, सॉरी बोलायला पण थंडी वाजते इतकी. हा विला आहे ना असा बरोबर जंगलात आहे मध्ये आणि हे लोक आता आजूबाजूला ट्रेक करायला घेऊन जाणार आहेत. भाई माझी तर खूप वाट लागली, मला नुसती खूप भीती वाटते. समर्थांच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊ दे बस. एवढी सगळी पब्लिक पण थांबली आहे जायला, पण काय गरज आहे, मी तर म्हणते जायची. एवढ्या रात्रीची काय गरज आहे. नका जाऊ ना, सोडा. जे काय तुम्ही ॲक्टिव्हिटीज करायला सांगितलं ते इथेच करा ना, बाहेर कशाला. काहीच दिसत नाही आहे बाहेर, काही दिसत नाही आहे ह्या इतक्या वातावरणामध्ये. रात्री 12 वाजता कुठे बाहेर जाणार आहे यार. थोडं पण विलावाल्यांनी समजून घ्या यार सिच्युएशन. रातकिड्याचा आवाज होतोय, फक्त रातकिड्याचा आवाज होतोय. तुम्हाला काय म्हणायचं याच्याविषयी की तुम्हाला आता रात्री 12 वाजता बाहेर काढतायत? बोलायचं बरंच काय, माझ्या हात दगडाखाली असल्यामुळे मी काय बोलू शकत नाही. जाऊ दे, आमचे पण हात दगडाखालीच आहेत, तुझ्या तुझ्या सो आम्ही पण त्या सिच्युएशनमध्ये आहोत. स्पीचलेस, मी आता काहीच बोलू शकत नाहीये. बघू आता काय होईल तिथे गेल्यावरती. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जे ट्रेकिंग करतात हे बघा, खूप छान वाटतं इथे. आणि आम्ही तिथे उंचावर, इथे खूप हवा खूप हवा. आम्हाला दाखव ना भाई. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते, हर हर महादेव. बादशाह रे. ट्रेकिंगला येऊन काय मिळालं माहित नाही, पण हे आता ना सगळीकडे नुसतं धुकं धुकं, खूप काळो 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 काढलेला आहे. काय नाही तिथे. इथे आहे महाराजांची मूर्ती. तिथे दादा टॉर्च मारतायत. दादा स्टेबल ठेव ना टॉर्च. मस्त स्पॉट आहे. हा ते बघा, दादाची टॉर्च हेल्थी आहे, पण तिथे आहे महाराजांची मूर्ती मध्येच. आणि या पॉइंटचं नाव आहे लिझा पॉइंट. सो सिक्युरिटी पर्पज सकाळी. आता मी चालू फायनली गाईज राम 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 करत करत आलो गेलो. किती आनंद बघ किती होतो त्यांना, सुखरूप याचा आनंद होतो त्यांना. येस, छान वाटतं ऍक्च्युली. आता आम्हाला घेऊन जाईपर्यंत जीव गेला होता. येस येस, खूप वाट लागली होती, खूप वाट लागली होती माझी. तुम्हाला भाजी नसेल आणि तुम्हाला भाजी करू पण नाही, कारण का आपली पोरगी थोडीशी कम आहे. तर मंडळी आम्ही आलेलो. किती वाजले? हा 1:15 वाजले. 12 वाजता निघालेलो, 1:15 वाजला. घाम वगैरे आलाय. मी ह्याचा हात इतका घट्ट धरून ठेवला, इतका घट्ट धरून ठेवला. राजभाई एक दिन संभाल लेना. एक रात्र भाई. सो आम्ही आलेलो आहोत विलाला. फायनली बघा काहीच दिसत नाहीये. काळोख, या पूर्ण काळोखात आम्ही गेलो होतो. तर लफडा होता इथे, लफडा होता. भूताचा प्रँक केला आणि फ्लॉप झालेला आहे. राज, साहिल, प्रतीक या लोकांचा
नको ना अरे घालून तर झालेला आहे फोटोशूट सुरू. काय लोंबते रे काहीतरी बांध रे असं का लोंबते काय लोंबते असं आता सगळ्यांनी ब्लॉग मध्येच टाकलं ऑलमोस्ट. काही कसा एक्सपिरियन्स आहे दाखव तुला. हे बघ हा एक्सपिरियन्स एवढा डेंजर होता ना. भूमी तर पडली भावा, रिअल मध्ये पडली भूमी. हे बघ हे बघ फक्त बघत राहा. हे बघ हा विषय भूमी पडली बाई इथं. लय बेकार पडली, लय जोरात पडलेली. हा माणूस जर येणार असाल माथेरानला तर ह्या माणसावरती विश्वास ठेवा. खूप सही माणूस आहे दादा, खूप सही आहे. इतकं सपोर्टिव्ह आहे, इतकं कॉन्फिडन्स लेवल त्यांच्याकडे बघून येतो ना की अब्बा जर भीती असेल ना तर ती निघून जाईल डायरेक्ट. आता आपल्याला इथे जायचं आहे. आपण कॅन्सल झालं आपलं जायचं का? ऑफकोर्स झालंच असेल. बरोबर केलं. श्री स्वामी समर्थ. जे होईल ते होईल. मी स्वतःहून जाऊ. चल पुढे अजून किती पुढे? अजून पुढे हो. चल चल सोड बॉडी सोड सोडू जाऊ पुढे. अरे जा ना, मी ढकली ना आता. माय गॉड. नाही दादा पुढे येते अजून. आता मी अटकली. हो फायनली. बसू ना उभं राहतो. खुर्चीवर उभी राहू. हा फायनली. थर कापायला झालंय. उतरू. हे काढून माय गॉड. बघ त्याच्यात पण तुझं वेट नाहीये. वरती चढ. मी जाते रे बाबा, आता खेचू नको. परत रिव्हर्स गिअर झाली मला भीती न वाटली. थँक्यू सो मच दादा. काय बाबा मी स्वतः झुलून आली. ते काढू. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली मला हाईटचं थोडंसं फोबिया आहे. थोडीशी भीती वाटते मला हाईट बघितलं की, पाणी बघितलं की आणि काळोख बघितला की. पण झालेलं आहे असं की थोडंफार कधीतरी स्वतःला प्रूफ करण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो त्या मी आज केलेल्या आहेत. एक भीती गेली आहे मनातली आणि खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब येते. तसं रात्री पण झालं. रात्री जाताना पण मी खूप घाबरले होते कारण का 12-1 वाजता जायचं म्हणजे मला तर खूपच भीती वाटते. काळोख, अंधार पूर्ण, कोणीच नाही समोर, काय नाही. माझी खूप फाटली होती. पण सीन कसं झाला तेव्हा तिथे पोचलो त्या लोकेशनला. तिथे पोचल्याच्या नंतर मग असं झालं की ते काय बोलतात ते आम्ही महाराजांची गर्जना घेतली की बाबा छत्रपती शिवाजी महाराज असं सगळं म्हणालो. त्यानंतर जे रक्त सळसळायला लागलं. आता असं वाटलं कोणीही कितीही काही समोर येऊ दे, आम्हाला काहीही फरक नाही पडत आहे. प्लॅनिंग करायला हा तर बाई गुरुर मध्येच असतो स्वतःच्या एका. तर जसं म्हणजे एक स्वतःला जर कुठलीही गोष्ट प्रूव्ह करायची असेल ना तर एक स्वतःला अशी कमिटमेंट द्या की चल ना जाने दे ना भाई, एक ही जिंदगी करके तो देखो क्या होता है. तर मी ते केलं आणि थोडीफार मनातली भीती आता कमी झाली आहे. बघू नेक्स्ट अजून काय आहे का करायला. तर
तर मंडळी हा होता पूर्ण दिवस. 2 दिवस आम्ही इथे स्टे केलं होतं. सो आता आम्ही जातोय, आम्ही बाय बाय बोलतोय ह्या अशा सुंदर अशा विलाला. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. तुम्ही या परत फॅमिली सोबत घेऊन या सगळ्यांनी, फ्रेंड फॅमिली. थँक्यू अँड डू फॉलो अँड अशोक हॉटेल माथेरान. ओके चला.